भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त हेल्दी रेसिपी घेऊन आले, ते म्हणजे शेवयाच्या इडल्या. हे खायला खूप जाळीदार मस्त लागतात. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, ब्रेकफास्टला खाऊ शकता. कमी साहित्यामध्ये घरच्या घरी या बनवून तयार होणारी रेसिपी तुमच्यावर आज शेअर करते. चला तरी मग 1 वाटी त्याच्यासाठी शेवया घेतलेल्या आहेत. आपण खीर वगैरे करतो त्याच आहे. बाइंडिंगसाठी 2 चमचे रवा घेऊया. त्याच्यामध्ये 4 चमचे कढईमध्ये तेल घालू. लाल मिरची घेतलेली आहे ओली, लसूण घालायचा आहे थोडासा, कढीपत्ता, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आणि आता जिरं मोहरी टाकूया त्याच्यामध्ये आणि हा तडका शेवयावरती ओतायचा आहे. आणि खूप चवीला या इडल्या लागतात, नक्की करून पहा. आता हे काय करायचं, ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेले. हवे आता तुम्ही ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पाऊण वाटी दही घेतलेले, कमी आंबट असलेलं घरचं दही घेतलेलं आहे. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालूया. थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि ह्या शेवयाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी घट्टच ठेवलेले मिश्रण, म्हणजे पातळ करायचं नाही आहे. मग आणि तुम्हाला दही कमी हवे असेल तर पाण्याचा शिंतोड्या मारून निम्मी दही घ्यायची आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून ते मिक्स करून घ्या. म्हणजे दही जास्त आवडत नसेल तर. मी पूर्ण दह्यामध्येच हे भिजवलेलं आहे मिश्रण. आणि ह्याच्यामध्ये हव्या त्या आवडतात त्या मटार घालू शकता, स्वीटकॉर्न घालू शकता, त्यासुद्धा खूप छान लागतात त्याच्यामध्ये. आता हे इडली पात्राला तेल लावून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण मिश्रण जे आहे ते घालूया आणि 20 मिनटाकरता हे वाफवायला ठेवायचं आहे. आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे, फार वेळ लागत नाही. मग मुलांच्या टिफिनमध्ये म्हणा किंवा ब्रेकफास्टसाठी तुम्हाला काय करावं असं सुचत नाही, त्यावेळेला पटकन अशी रेसिपी करता येते. आणि अगदी कमी साहित्यामध्ये मी दाखवत असते आणि माझ्या सगळ्या रेसिपी नवीन नवीन असतात. पटकन होणारे कमी म्हणजे मसाले देखील माझ्या रेसिपीला अगदी कमीत कमी वापरते. आता हे झालेलं आहे. आता आपण काय करायचं, हे असं स्टँड उचलून आपण इडली पात्रामध्ये ठेवून 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. आता वरती झाकण ठेवू आणि 20 मिनटं वाफवूया. आता 20 मिनटं हे झालेले आहेत पहा. आता काय करायचं आहे, वरचं झाकण काढून पाहूया. मस्त फुगलेले आहेत आणि आता त्या खाण्यासाठी तयार आहेत. आता काढून घेऊ डिशमध्ये आणि तुम्हाला दाखवते, समोरून दाखवते ती इडली किती फुगली ती. मस्त जाळीदार बनवून तयार झालेली आहे हे पहा. आणि तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे इडली कशी झाली ती, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मी इथं खाण्यासाठी टोमॅटो चटणी वापरलेली आहे. तुम्ही खोबऱ्याची चटणी वापरू शकता किंवा रस्सम वापरू शकता, त्याच्यावरसुद्धा छान लागतं. आणि गरमागरम आपली शेवयाची इडली तयार आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थाने तोपर्यंत धन्यवाद.